नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी डॉक्टर कैलास कुलुंबरकर, भारतीय अर्थव्यवस्था या विषयाचा लेखक या नात्याने तुम्हाला लोकसंख्याशास्त्राविषयी काही माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। लोकसंख्याशास्त्र हा विषय अनेक परीक्षांमध्ये अनेक वेळेस प्रश्नांमध्ये आयोगाने विचारलेला आहे, ज्यामध्ये यूपीएससी एग्जाम असो, यूपीएससी मध्ये पूर्व मुख्य, राज्यसेवा पूर्व मुख्य, पीएसआय एसटीआय असो पूर्व मुख्य, टॅक्स असिस्टंट, क्लरिकल, एक्साइज इन्स्पेक्टर पूर्व मुख्य, अशा सर्व एग्जाम मध्ये अगदी सुपर क्लास पासून तर क श्रेणीपर्यंत जेवढे काही एग्जाम आहेत, या सर्व एग्जाम मध्ये लोकसंख्याशास्त्र हा टॉपिक आयोगाने टाकलेला आहे आणि सर्व ठिकाणी अगदी सरळ सेवेमध्ये सुद्धा लोकसंख्याशास्त्राचे प्रश्न वारंवार येत असतात, येणार आहेत, येऊ शकतात। आता आपल्या जवळपास तीन प्रकारचे जे एग्जाम आहेत, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, या तिन्ही परीक्षेमध्ये हा महत्त्वाचा टॉपिक म्हणून कोणता असेल तर तो लोकसंख्याशास्त्र आहे, ज्यावर वारंवार प्रश्न आयोग या ठिकाणी विचारत असतात। आणि लोकसंख्याशास्त्र हा टॉपिक सुद्धा काही कन्सेप्टवर आधारलेला आहे। बरेच वेळेस चालू घडामोडीमध्ये जनगणना येऊ शकते, परंतु लोकसंख्याशास्त्राच्या काही कन्सेप्ट आहेत, काही धोरण आहेत, काही कारणं आहेत, काही समस्या आहेत, तर हा विषय मात्र मूळ अर्थशास्त्रातला आहे। आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला आयोगाचे प्रश्न सोडवणे शक्य नाही। अभ्यास करणं सोपं आहे, लक्षात ठेवणे सोपं आहे, आणि थोडा आत्मविश्वास महत्त्वाचा आहे। म्हणजे जोपर्यंत तुम्ही परीक्षेला जाताना आत्मविश्वास बाळगणार नाही, तोपर्यंत तुम्हाला प्रश्न येण्याची शक्यता वाटणार नाही। बरेचशा विद्यार्थ्यांचा असंही झालेला आहे की त्यांनी आता अभ्यास केला पण तो विसरलेला आहे। बरेचशा मुलांचा आत्मविश्वास लूज झाला की आता कसं होईल बाबा, 3-4 महिने गेलेत, पुढे काय, तर काही होणार नाही। मित्रांनो, तुम्ही जो काही तयारी केलेला आहे, जो काही वर्गात बसून अभ्यास केलेला आहे, तो अभ्यासाला एक उजळणी देण्याचं काम करा आणि सर्व तुम्हाला येऊ शकते। एक्झाम तुमच्या म्हणजे एक्झाम मध्ये जात असताना किंवा एक्झाम गेल्यानंतर, पेपर तुमच्या हातात आल्यानंतर सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्थेचं येऊ शकते, हे मी तुम्हाला गॅरंटीपूर्वक सांगतो। त्याच्यामुळं तुम्ही निसंकोचपणे पुन्हा रिव्हिजन करत राहा, तुम्हाला प्रत्येक टॉपिक भारतीय अर्थव्यवस्थेचा चांगल्या प्रकारे येऊ शकतो। बघा मित्रांनो, आज आपण लोकसंख्याशास्त्र हा टॉपिक सविस्तर पाहणार आहोत। तर लोकसंख्याशास्त्र पाहत असताना सर्वप्रथमतः आपण या ठिकाणी जनगणनेचा इतिहास का आहे, तर आपण जनगणनेच्या इतिहासावर जाऊ। आणि म्हणून जनगणनेचा जो काही इतिहास आहे, या इतिहासामध्ये सर्वप्रथमतः आपल्याला 1872 मध्ये लॉर्ड म्यू यांच्या काळात आपण जनगणनेस सुरुवात केलेली आहे। 1872 मध्ये लॉर्ड म्यू यांच्या काळात आपण जनगणनेस सुरुवात केलेली आहे। याच ठिकाणी 1921 या वर्षाला आपण महाविभाजन वर्ष असं म्हणतो। आता 1921 ला आपण महाविभाजन वर्ष का म्हणतो, तर याचं एकदम सोपं कारण आहे। कारण 1911 ते 21 या दरम्यान आपल्या भारताची लोकसंख्या ही जवळपास 8 लाखांनी घटलेली आहे। म्हणजे 7,73,000 एवढी लोकसंख्या त्या ठिकाणी घटलेली आहे। आणि म्हणून 1911 ते 21 या दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेचा लोकसंख्या वाढीचा दर हा ऋणात्मक राहिलेला आहे आणि तो -0.31% इतका राहिलेला आहे। आणि म्हणून आपण त्याला महाविभाजन वर्ष असं म्हणतो, कारण त्यानंतर लोकसंख्या ही सातत्यपूर्ण वाढलेली आहे। 11 ते 21 हे एकमेव 10 वार्षिक वर्ष मध्ये लोकसंख्या घटलेली आहे। त्यानंतर आपली लोकसंख्या वारंवार वाढलेली आहे आणि म्हणून 1921 याला आपण महाविभाजन वर्ष असं आपण म्हणतो। 1931 मध्ये पहिल्यांदा जातीने जनगणना घेण्यात आलेली आहे। 1951 ला स्वातंत्र्यानंतरची पहिली जनगणना घेण्यात आलेली आहे। 1951 मध्ये स्वातंत्र्यानंतरची पहिली जनगणना घेण्यात आलेली आहे। 1952 मध्ये
कुटुंब नियोजन कार्यक्रम हा राबवण्यात आला आणि जगाच्या पाठीवर कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवणारा पहिला देश कोणता असेल तर तो आपला भारत देश आहे। जगाच्या पाठीवर सर्वप्रथमतः कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवणारा देश कोणता असेल तर तो देश आपला भारत आहे। आणि मागे याच्यावर आयोगाने प्रश्न सुद्धा विचारला होता की जगाच्या पाठीवर पहिल्यांदा कुटुंब नियोजन राबवणारा देश कोणता आहे, तर त्याचं उत्तर आहे भारत। असा आपल्या एमपीएससी एक्झाम मध्ये आयोगाने परीक्षेत प्रश्न सुद्धा या ठिकाणी विचारलेला आहे। 1961 ते 71 ही आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्वाधिक 10 वार्षिक वाढ आहे, ज्यामध्ये 24.80% सर्वाधिक वाढ आहे। हाही प्रश्न आयोगाने त्या ठिकाणी परीक्षेत आलेला आहे। याच ठिकाणी 1966 ला आपण कुटुंब कल्याण हा कार्यक्रम मांडण्यात आला। म्हणजे आपल्याकडे 1952 कुटुंब नियोजन कार्यक्रम होता, मात्र 1966 मध्ये त्याचं नामकरण करण्यात आलं, बदलण्यात आलं आणि काय नाव ठेवण्यात आलं तर कुटुंब कल्याण। तुम्हाला पंचवार्षिक योजनेत सुद्धा प्रश्न विचारला जातो की कोणत्या पंचवार्षिक योजनेत कुटुंब नियोजन कार्यक्रमाचं नाव बदलून कुटुंब कल्याण कार्यक्रम ठेवण्यात आलं, तर ती तिसरी पंचवार्षिक योजना 1966 ला ते नाव त्या ठिकाणी बदलण्यात आलेलं आहे। 1987 मध्ये जगाची लोकसंख्या ही 5 अब्ज झाली। 1987 मध्ये जगाची लोकसंख्या ही 5 अब्ज झाली आणि म्हणून 11 जुलै हा आपण लोकसंख्या दिन साजरा करतो। 11 जुलै हा आपण लोकसंख्या दिन का साजरा करतो तर जगाच्या पाठीवर 1987 मध्ये 5 अब्ज लोकसंख्या झाल्यामुळे लोकसंख्या दिन हा आपण 11 जुलैला काय करतो साजरा करतो। याच ठिकाणी 2011 ची जनगणना घेण्यासाठी आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला 2200 करोड एवढा आपल्या जनगणनेसाठी काय आलेला आहे, खर्च आलेला आहे। दरडोई खर्च म्हणजे प्रति माणसी हा जर आपण खर्च काढला तर तो 18.33 रुपये, म्हणजे एका व्यक्तीची गणना करण्यासाठी भारत सरकारला 18.33 रुपये एवढा खर्च आलेला आहे। 2011 च्या जनगणनेनुसार आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारी शहरे ही 53 आहे आणि या 53 शहरांमध्ये औरंगाबाद शहराचा सुद्धा समावेश आहे। 2011 ची जनगणना ही सांजिला नावाचा जिल्हा घटक राज्य त्रिपुरा इथून ही जनगणना घेण्यात आलेली आहे। देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती यांच्यापासून जनगणनेची सुरुवात करण्यात येत असते। आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत दर 10 वर्षाला जनगणना घेण्याचं काम गृह मंत्रालय खात्याअंतर्गत करण्यात येत असते किंवा केल्या जात असते। तर अशा पद्धतीने आपल्याला या जनगणनेच्या इतिहासासंदर्भात काही गोष्टी आपल्याला सांगता येतात। एवढंच नव्हे तर 2011 च्या जनगणनेची प्रगणित शिक्षिका कोण असेल तर त्या शिक्षिकेचं नाव आहे शुभंकर, जिने जनगणनेची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे किंवा आपल्याला हे सांगता येऊ शकते। 2011 मध्ये आपण आणखी एक जनगणना घेतली जिला जातीन्याय जनगणना म्हणतो। म्हणजे स्वातंत्र्यानंतरची पहिली जातीन्याय जनगणना ही 2011 ची आहे। तर एकंदरीत जनगणना ह्या मात्र आतापर्यंत आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत 2 घेण्यात आल्या, 1931 आणि 2011 अशा आपल्याकडे जातीन्याय जनगणना 2 घेण्यात आलेल्या आहेत। आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत 640 जिल्ह्यांची जनगणना ही 2011 मध्ये घेण्यात आलेली आहे। 640 जिल्ह्यांसाठी तर 7935 शहरांसाठी 2011 ची जनगणना घेण्यात आलेली आहे। 7935 शहरांसाठी, 640 जिल्ह्यांसाठी, तर जवळपास 6.41 लाख गावांसाठी जनगणना घेण्यात आली। 6.41 लाख गावांसाठी आपण 2011 ची जनगणना घेतलेली आहे। 6.41 लाख गावे, 7935 शहरे, 640 जिल्हे एवढ्यांसाठी आपण 2011 ची काय करण्यात आली जनगणना या ठिकाणी घेण्यात आली। आता
2021 मध्ये जनगणना होणार आहे. 2011च्या जनगणनेचे आयुक्त डॉक्टर सी चंद्रमौली हे 2011च्या जनगणनेचे काय आहेत, आयुक्त आहेत, आपल्याला असं सांगते. 2011च्या जनगणनेनुसार जगाच्या पाठीवर सर्वात जास्त लोकसंख्या असणारे देश, तर पहिला क्रमांक लागतो चीन, दुसरा क्रमांक भारत, तिसरा क्रमांक अमेरिका, चौथा क्रमांक इंडोनेशिया, पाचवा क्रमांक ब्राझील, असे 5 क्रमांक आहेत. याच्यावरही आयोगाने तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे की पहिला क्रमांक चीन, दुसरा क्रमांक भारत, तर तिसरा व चौथा क्रमांक खालीलपैकी योग्य तो निवडा, असा आयोगाने परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. तर त्याचं उत्तर आहे अमेरिका आणि इंडोनेशिया. तर असे जनगणनेच्या इतिहासावर काही प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत, येण्याची शक्यता आहे. तर आपल्याला हा सर्वसाधारणतः जनगणनेचा इतिहास संबोधी अकॅडमी मध्ये आपल्याला पाहण्यात येतो. भव्य अधिकाऱ्यांनो, आता आपण लोकसंख्येचे सिद्धांत बघू. लोकसंख्येच्या सिद्धांतामध्ये बरेचसे प्रश्न यूपीएससी पूर्व परीक्षा, राज्य सेवा पूर्व मुख्य, पीएसआय एसटीआयएसओ पूर्व मुख्य, टॅक्स असिस्टंट, क्लारिकल, एक्साइज इन्स्पेक्टर या सर्व परीक्षांवर आयोगाने आतापर्यंत बरेचसे प्रश्न हे लोकसंख्येच्या सिद्धांतावर विचारलेले आहेत. आता लोकसंख्या सिद्धांतामध्ये आपण पहिला सिद्धांत पाहू, माल्थसचा लोकसंख्या सिद्धांत. माल्थस या लोकसंख्या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी माल्थसचा जो काही सिद्धांत मांडला, तर हा सिद्धांत काही गृहीतांवर, काही निकषांवर मांडलेला आहे. तर माल्थस या तज्ञांनी 2 पद्धतींचा विचार सिद्धांतामध्ये केलेला आहे. आणि त्या 2 पद्धती कोणत्या, तर भूमितीय पद्धत आणि गणितीय पद्धत. हे बघा मित्रांनो, भूमितीय पद्धत म्हणजे दुपटीने वाढ होत जाणे आणि गणितीय पद्धत म्हणजे नैसर्गिक वाढ होणे. भूमितीय पद्धतीने काय वाढते, तर लोकसंख्या वाढते. गणितीय पद्धतीने काय वाढते, तर अन्नधान्य वाढते. मग लोकसंख्येचा वाढीचा वेग कसा, दुपटीने. 1, 2, 4, 8, 16, 32, 64 डॅश डॅश डॅश. आणि अन्नधान्याचा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 डॅश डॅश. मग आता या ठिकाणी जर आपण 5 आकड्याचा विचार केला तर 1, 2, 3, 4 आणि 5 म्हणजे 16. 5. उदाहरणार्थ अन्नधान्य हे 5 पोते आहे आणि लोकसंख्या ही 16 आहे. तर 16 लोकांना 5 पोते धान्य पुरणार नाही. म्हणजे इथं काय निर्माण होणार, असंतुलन निर्माण होणार. आणि या असंतुलनासाठी माल्थस यांनी काही उपाययोजना सांगितल्या. उपाययोजना, आणि ह्या उपाययोजना 2 प्रकारच्या आहेत, कृत्रिम आणि नैसर्गिक. कृत्रिम आणि नैसर्गिक. कृत्रिम म्हणजे गर्भधारणा टाळण्यासाठी साधनांचा वापर करणे, ज्यामुळे लोकसंख्येवर कंट्रोल, नियंत्रण करता येईल. आणि नैसर्गिक जे आहे, ज्यामध्ये भूकंप, पूर, दुष्काळ, दारिद्र्य इत्यादी कारणांमुळे लोक दगावतात, मृत्युमुखी पावतात, ज्याला आपण नैसर्गिक असं म्हणतो. आणि मग लोकसंख्येवर कंट्रोल होते, असं माल्थस या तज्ञांचं या ठिकाणी मत आहे, असं सांगितलेलं आहे. माल्थस यांनी सिद्धांत मांडताना निकष पण मांडलेले आहेत. आणि त्यांनी 2 प्रकारचे निकष प्रामुख्याने मांडण्यात आले. एक निकष, पोटासाठी अन्न महत्वाचं आहे. आणि दुसरा निकष आहे, महिला व पुरुष यामध्ये आकर्षण आहे आणि ते भविष्यात कायम राहणार आहे, असं माल्थस यांनी सांगितलेलं आहे. एवढंच नव्हे तर माल्थस या तज्ञांनी सांगितले की लोकसंख्या जशी वाढते तसाच लोकसंख्या ही मृत्यू सुद्धा पावते. तर असा आपल्याला हा लोकसंख्येचा सिद्धांत या ठिकाणी स्पष्ट होतो. लोकसंख्येचा आपण दुसरा सिद्धांत बघू, ज्या सिद्धांताचं नाव आहे कोल व हुअरचा लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. हे बघा मित्रांनो, संक्रमणांच्या या ठिकाणी 3 अवस्थांचा आपण विचार केलेला आहे. त्या 3 अवस्था कोणत्या, तर या ठिकाणी पहिली अवस्था,
दुसरी अवस्था व तिसरी अवस्था, अशा या 3 अवस्थांचा आपण विचार केला. पहिल्या अवस्थेमध्ये जन्मदर जास्त, मृत्यूदरही जास्त. आता जन्मदर जास्त आणि मृत्यूदर जास्त म्हणून या दोघातला जो फरक आहे हा फरक येतो कमी. म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर या ठिकाणी कमी असतो, कमी वेगाने लोकसंख्या वाढते. दुसरी जी अवस्था आहे ज्यामध्ये जन्मदर जास्त मात्र मृत्यूदर घटतो, जन्मदर जास्त व मृत्यूदर घटतो आणि म्हणून या दोघांमध्ये विस्फोट निर्माण होतो, विस्फोट. आणि या विस्फोटामुळे लोकसंख्या वेगाने वाढते किंवा असंतुलन या ठिकाणी निर्माण होत असते. तिसरी अवस्थामध्ये जन्मदरही घटतो आणि मृत्यूदरही घटतो. जन्मदरही घटला आणि मृत्यूदरही घटला मग या दोघातला फरक किंवा डिफरन्स हा कमी येतो आणि म्हणून लोकसंख्या वाढीचा दर कमी असतो. पहिली जी अवस्था आहे ही अवस्था मागासलेपणा, मागासलेपणा. दुसऱ्या अवस्थेत विकास प्रक्रिया सुरू, विकास प्रक्रिया सुरू, विशेषतः आरोग्याच्या सेवा सुविधा वाढत असतात. तिसऱ्या अवस्थेत मात्र नागरीकरण व औद्योगिकरण झपाट्याने झालेले असते किंवा वेगाने वाढते. तर मित्रांनो, हा सिद्धांत लक्षात कसा ठेवायचा? पहिल्या अवस्थेत जन्मदर जास्त, मृत्यूदर जास्त म्हणून लोकसंख्या वाढीचा दर कमी. तिसऱ्या अवस्थेत जन्मदरही कमी आणि मृत्यूदरही कमी, दोन्ही कमी म्हणून लोकसंख्या वाढीचा दर कमी. आणि मधल्या अवस्थेत जन्मदर जास्त व मृत्यूदर कमी म्हणून लोकसंख्या वाढीचा दर जास्त, लोकसंख्येचा विस्फोट किंवा लोकसंख्येमध्ये असंतुलन निर्माण होत असते. पहिली अवस्था मागासलेपणा, दुसरी अवस्था विकास प्रक्रिया सुरू झालेली आहे, तिसऱ्या अवस्थेमध्ये औद्योगिकरण व नागरीकरण झाल्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर कमी होतो. असं कोल आणि हुअर या तज्ञांनी लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. आतापर्यंत आयोगाने यावर बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा क्रम सांगा आणि मग ती तुम्हाला प्रश्न कसा असतो तर तिथे दिलेला असते. पर्याय क्रमांक ए जन्मदर जास्त मृत्यूदर कमी, पर्याय क्रमांक बी जन्मदर जास्त मृत्यूदर जास्त आणि पर्याय क्रमांक सी जन्मदर कमी मृत्यूदर कमी. मग योग्य क्रम लावताना या ठिकाणी पर्याय असतात ए बी सी, दुसरा पर्याय आपल्याला बी ए सी, तिसरा पर्याय सी ए बी, चौथा पर्याय सी बी ए, असे पर्याय आपल्याला या ठिकाणी आयोग विचारते. पण याचं योग्य उत्तर काय तर योग्य उत्तर आहे 2 नंबरचं. आता डायग्राम इथं आहे आणि पर्याय पण इथं आहे, त्यामुळे तुम्हाला उत्तर सहज येऊ शकते. मात्र परीक्षेतील प्रश्न सोडवताना ही डायग्राम तिथे नसेल, स्टेटमेंट तिथं असेल आणि म्हणून पहिल्या अवस्थेत काय, दुसऱ्या अवस्थेत काय आणि तिसऱ्या अवस्थेत काय याचा थोडासा आढावा घेतला की तुमचा प्रश्न 100% सॉल्व्ह होतो. आयोगाने आणखी एक प्रश्न विचारला तुम्हाला की जन्मदर व मृत्यूदर या असंतुलनामुळे काय होऊ शकते, तर त्याचं उत्तर आहे लोकसंख्येचा विस्फोट. जन्मदर आणि मृत्यूदर जर असंतुलित असेल तर तिथे लोकसंख्या वेगाने वाढते. अशा अनेक प्रकारचे प्रश्न कोल व हुअरच्या लोकसंख्या संक्रमण सिद्धांतावर आयोगाने विचारले. आधुनिक लोकसंख्या संक्रमण सिद्धांत यामध्ये आपल्याला 5 अवस्थांचा विचार करायचा आहे. पहिल्या अवस्थेमध्ये जन्मदर जास्त मृत्यूदर जास्त आणि म्हणून लोकसंख्या वाढीचा दर कमी असतो. दुसरी अवस्था ज्यामध्ये जन्मदर जास्त मृत्यूदर कमी म्हणून लोकसंख्या वाढीचा दर जास्त असतो किंवा लोकसंख्येचा विस्फोट यामध्ये होतो. तिसऱ्या अवस्थेमध्ये जन्मदरही कमी मृत्यूदरही कमी आणि म्हणून लोकसंख्या वाढीचा दर कमी असतो. चौथ्या अवस्थेमध्ये जन्म आणि मृत्यूदर जवळपास सारखा असतो आणि म्हणून या ठिकाणी लोकसंख्या कॉन्स्टंट होण्याची शक्यता, पर्याप्त होण्याची शक्यता, स्थिर होण्याची शक्यता आहे. पाचव्या अवस्थेमध्ये मात्र जन्मदर घटतो आणि मृत्यूदर वाढतो. जन्मदर घटला आणि मृत्यूदर वाढल्यामुळे लोकसंख्येत घट निर्माण होत असते, तिथे लोकसंख्या घटत असते. तर अशा 5 प्रकारच्या अवस्था आपल्याला आधुनिक लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या सहाय्याने पाहता येतात किंवा सांगता येतात.
राष्ट्रीय लोकसंख्या धोरण. आपल्या भारतात दिवसेंदिवस लोकसंख्या वेगाने वाढत होती, कारण 1961 1971 या दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेत लोकसंख्या वाढीचा दर हा 24.80%, जवळपास 25%, म्हणजे याचा अर्थ 100च्या मागे 125 लोक वाढत आहेत किंवा 100च्या मागे 25 ने वाढ होत आहे. आणि म्हणून 16 एप्रिल 1976 मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय लोकसंख्या धोरण या ठिकाणी जाहीर केलं. आणि या धोरणाचा हेतू किंवा उद्देश लोकसंख्या कंट्रोल करणे, नियंत्रण करणे असा होता. मग या धोरणांमध्ये काही विशेष बाबी किंवा विशेष वैशिष्ट्ये कोणते आहेत? तर नंबर 1 चं वैशिष्ट्य आहे महिलांच्या साक्षरतेकडे विशेष भर देणे. देशातील प्रत्येक राज्याने महिलांच्या साक्षरतेकडे विशेष भर देऊन लोकसंख्येवर कंट्रोल किंवा नियंत्रण करण्यात यावे. दुसरा आहे मुलींचे लग्न वयाच्या 18व्या वर्षी तर मुलांचे लग्न वयाच्या 21व्या वर्षी करण्यात यावं, म्हणजे जेणेकरून लोकसंख्या कंट्रोल किंवा नियंत्रण होऊ शकते. या ठिकाणी प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. प्रोत्साहनपर बक्षीस ज्या लोकांनी 4 अपत्यानंतर नसबंदी केली असेल तर अशा लोकांना 70 रुपयाचं प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात यावं. ज्या लोकांनी 3 अपत्यानंतर नसबंदी केली तर त्यांना 100 रुपयाचं प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात यावं. आणि ज्या लोकांनी 2 अपत्यानंतर किंवा ज्या कुटुंबाने 2 अपत्यानंतर नसबंदी किंवा शस्त्रक्रिया केली असेल तर त्यांना 150 रुपयाचं प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात यावे, जेणेकरून लोकसंख्येवर कंट्रोल होऊ शकते, नियंत्रण होऊ शकते. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सांगते जे राज्य किंवा ज्या राज्यामध्ये लोकसंख्या वेगाने वाढत आहे असे राज्य लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी जबरदस्तीने नसबंदी करून लोकसंख्या कंट्रोल करत होती. नसबंदी करणे यासाठी कायदा नव्हता, परंतु एखाद्या घटक राज्यात वेगाने लोकसंख्या वाढत असेल तर असा घटक राज्य निर्णय घेऊन लोकसंख्या त्या ठिकाणी कंट्रोल किंवा नियंत्रित करत होती. एवढेच नाही तर जनजागृती कार्यक्रम राबविणे, जेणेकरून लोकसंख्या कंट्रोल होऊ शकते किंवा नियंत्रित होऊ शकते. तर अशी काही वैशिष्ट्ये 16 एप्रिल 1976च्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणात आपण जाहीर केलेला आहे. त्याचा फायदा निश्चितच आपल्या भारताला काही अंशी झालेला आहे असं आपल्या या ठिकाणी सांगते. दुसरे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण किंवा नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे जाहीर करण्यात आले. नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे आपण 15 फेब्रुवारी 2000ला जाहीर करण्यात आले. डॉक्टर स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली आपण नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर केलेले आहे. नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरणांची काही 3 प्रकारची उद्दिष्टे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि ती 3 उद्दिष्टे कोणती आहेत? तर ती 3 उद्दिष्टे म्हणजे अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन. अल्पकालीन उद्दिष्ट काय? तर 2000 मध्ये आपल्याकडे आरोग्य किंवा स्वास्थ्य याविषयी सेवा सुविधा उपलब्ध करून देणे. मध्यमकालीन उद्दिष्ट काय? तर 2010 मध्ये 2:1 याचा अर्थ एक कुटुंब 2 अपत्य, याचा हिंदीमध्ये अर्थ हम दो हमारे दो असा याचा अर्थ येतो. दीर्घकालीन उद्दिष्टामध्ये 2045 पर्यंत आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत लोकसंख्या स्थिर करणे, कॉन्स्टंट करणे, म्हणजे पर्याप्त लोकसंख्या गाठण्याचे उद्दिष्ट हे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत ठरवण्यात आलं 2045. तर असे 3 प्रकारचे उद्दिष्ट आहेत: अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन. दीर्घकालीन उद्दिष्टावर आतापर्यंत आयोगाने बरेच वेळेस प्रश्न विचारलेला आहे की आपल्या भारताची लोकसंख्या स्थिर करण्यासाठी किंवा पर्याप्त करण्यासाठी खालीलपैकी कोणतं वर्ष ठरवण्यात आलं, आणि त्या वर्षाचं नाव आहे 2025. त्यानंतर आणखी एक प्रश्न विचारण्यात आला की अल्पकालीन जे उद्दिष्ट आहे या अल्पकालीन उद्दिष्टामध्ये आरोग्य आणि स्वास्थ्यविषयक सेवा सुविधा त्यासाठी कोणतं वर्ष? तर त्याचं उत्तर आहे 2000. आणि हम दो हमारे दो किंवा कुटुंबाची संख्या कमी असावी किंवा 2010 पर्यंत 2:1 हे आपण उद्दिष्ट सुद्धा ठरवत असेल. तर असे आपले 3 प्रकारचे उद्दिष्ट आहेत: अल्पकालीन, मध्यमकालीन, दीर्घकालीन. हे 3 उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काही उपाययोजना करण्याची गरज आहे. आणि त्या उपाययोजना म्हणजे ज्यामध्ये सार्वत्रिक लसीकरण
0 ते 5 वयोगटातील सर्व मुला मुलींना सरकार थ्रू किंवा सरकार मार्फत मोफत आणि सक्तीचं लसीकरण असावं। या ठिकाणी दुसरी उपाययोजना आपल्याला सांगता येईल 6 ते 14 वयोगटातील मुला मुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्यात यावं। याचा अर्थ 8व्या वर्गापर्यंत मुला मुलींना किंवा प्राथमिक शिक्षण फ्री किंवा मुक्त देण्यात यावं। या ठिकाणी तिसरी उपाययोजना आपल्याला सांगता येईल की बाल मृत्यू दर हा प्रति हजाराच्या माग 30 पर्यंत कमी करणे असं आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। चौथी उपाययोजना आपल्याला सांगता येईल माता मृत्यू दर हा प्रति लाखाच्या मागे 100 पर्यंत कमी करणे। जे कुटुंब किंवा ज्या कुटुंबाने किंवा बीपीएल धारक कुटुंबाने 2 अपत्यानंतर शस्त्रक्रिया किंवा नसबंदी केली असेल तर त्यांना मात्र आरोग्य विमा या ठिकाणी देण्यात यावा। त्यानंतर आपल्याला 6वी शिफारस किंवा 6वी उपाययोजना या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की 80% प्रस्तुती ह्या हॉस्पिटलमध्ये किंवा आरोग्य केंद्रात करण्यात याव्या, तर 100% प्रशिक्षित व्यक्तींकडून किंवा नर्स कडून या ठिकाणी प्रस्तुती करण्यात यावी, म्हणजे जेणेकरून आपल्याकडचा माता मृत्यू दर या ठिकाणी कमी होऊ शकतो असे आपल्याला सांगता येईल। त्यानंतर एड्स सारख्या असाध्य रोगांसाठी 100% योजना ही केंद्र सरकारची असावी। हा प्रश्न राज्य सेवेच्या पूर्व परीक्षेत आयोगाने विचारला की एड्स सारख्या रोगांसाठी ही योजना कुणाची असावी, किती पर्सेंटेज राज्याचं केंद्राचं असं दिलेलं आहे, पण त्या ठिकाणी मात्र 100% प्रतिशत प्रमाण पर्सेंटेज हे केंद्र सरकारचंच या ठिकाणी आहे किंवा अशा पद्धतीने आपल्याला हे सांगता येतात। अशा अनेक प्रकारच्या शिफारसी या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। या शिफारशींवर सुद्धा खूप वेळा आयोग तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारते। त्यानंतर मुलींनी 20 वर्षानंतर लग्न केल्यास त्यांना प्रोत्साहन बक्षीस देण्यात यावं किंवा मुलींनी विलंबाने लग्न केल्यास त्यांना प्रवृत्त करण्यात यावं किंवा प्रोत्साहन या ठिकाणी देण्यात यावे। तर अशा अनेक प्रकारच्या शिफारशी आपल्याला नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरणामध्ये पाहायला मिळतात किंवा या ठिकाणी सांगायला मिळतात। नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरण एवढंच नव्हे तर विभक्त कुटुंब पद्धतीला उत्तेजन देणार आहे, कारण एकत्र कुटुंब पद्धतीमुळे लोकसंख्या ही एक वेगाने वाढत असते, मात्र विभक्त कुटुंब पद्धतीमुळे लोकसंख्येचा वेग कमी होऊ शकतो आणि लोकसंख्येवर कंट्रोल होऊ शकते। तर अशा अनेक प्रकारची उद्दिष्टे उपाययोजना या नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरणामध्ये आपण घेतलेल्या आहेत आणि याच्यावर आतापर्यंत आयोगाने सर्वसाधारणतः 20 ते 25 प्रश्न एकट्या नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरणावर आयोगाने या ठिकाणी विचारलेला आहे। आणि म्हणून मित्रांनो, आता जी येणारी राज्यसेवा आहे त्यामध्ये सुद्धा हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण महत्त्वाचं आहे, कारण राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये वारंवार नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरणावर मागच्या 7-8 वर्षापासून प्रश्न आयोग विचारत आहे। दुसरे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण किंवा नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे जाहीर करण्यात आले। नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे आपण 15 फेब्रुवारी 2000 ला जाहीर करण्यात आले। डॉक्टर स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली आपण नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर केलेले आहे। नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरणांची काही 3 प्रकारची उद्दिष्टे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल आणि ती 3 उद्दिष्टे कोणती आहेत, तर ती 3 उद्दिष्टे म्हणजे अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन। अल्पकालीन उद्दिष्ट काय, तर 2000 मध्ये आपल्याकडे आरोग्य किंवा स्वास्थ्य याविषयी सेवा सुविधा उपलब्ध करून देणे। मध्यमकालीन उद्दिष्ट काय, तर 2010 मध्ये 2:1 याचा अर्थ एक कुटुंब 2 अपत्य, याचा हिंदीमध्ये अर्थ हम दो हमारे दो असा याचा अर्थ येतो। दीर्घकालीन उद्दिष्टामध्ये 2045 पर्यंत आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत लोकसंख्या स्थिर करणे, कॉन्स्टंट करणे, म्हणजे पर्याप्त लोकसंख्या गाठण्याचं उद्दिष्ट हे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत ठरवण्यात आलं 2045। तर असे 3 प्रकारचे उद्दिष्ट आहेत, अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन। दीर्घकालीन उद्दिष्टावर आतापर्यंत आयोगाने बरेच वेळेस प्रश्न विचारलेला आहे की आपल्या भारताची लोकसंख्या स्थिर करण्यासाठी किंवा पर्याप्त करण्यासाठी खालीलपैकी कोणतं वर्ष ठरवण्यात आलं आणि त्या वर्षाचं नाव आहे 2025। त्यानंतर आणखी एक प्रश्न विचारण्यात आला की अल्पकालीन जे उद्दिष्ट आहे
या अल्पकालीन उद्दिष्टामध्ये आरोग्य आणि स्वास्थ्यविषयक सेवा सुविधा त्यासाठी कोणतं वर्ष, तर त्याचं उत्तर आहे 2000। आणि हम दो हमारे दो किंवा कुटुंबाची संख्या कमी असावी किंवा 2010 पर्यंत 2:1 हे आपण उद्दिष्ट सुद्धा ठरवत असेल। तर असे आपले 3 प्रकारचे उद्दिष्ट आहेत, अल्पकालीन, मध्यमकालीन, दीर्घकालीन। हे 3 उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काही उपाययोजना करण्याची गरज आहे। आणि त्या उपाययोजना म्हणजे ज्यामध्ये सार्वत्रिक लसीकरण 0 ते 5 वयोगटातील सर्व मुलामुलींना सरकार थ्रू किंवा सरकार मार्फत मोफत आणि सक्तीचं लसीकरण असावं। या ठिकाणी दुसरी उपाययोजना आपल्याला सांगता येईल 6 ते 14 वयोगटातील मुलामुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्यात यावं। याचा अर्थ 8व्या वर्गापर्यंत मुलामुलींना किंवा प्राथमिक शिक्षण फ्री किंवा मुक्त देण्यात यावं। या ठिकाणी तिसरी उपाययोजना आपल्याला सांगता येईल की बाल मृत्यू दर हा प्रति हजाराच्या मागे 30 पर्यंत कमी करणे असं आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। चौथी उपाययोजना आपल्याला सांगता येईल माता मृत्यू दर हा प्रति लाखाच्या मागे 100 पर्यंत कमी करणे। जे कुटुंब किंवा ज्या कुटुंबाने किंवा बीपीएल धारक कुटुंबाने 2 अपत्यानंतर शस्त्रक्रिया किंवा नसबंदी केली असेल तर त्यांना मात्र आरोग्य विमा या ठिकाणी देण्यात यावा। त्यानंतर आपल्याला 6वी शिफारस किंवा 6वी उपाययोजना या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की 80% प्रस्तुती ह्या हॉस्पिटलमध्ये किंवा आरोग्य केंद्रात करण्यात याव्यात, तर 100% प्रशिक्षित व्यक्तींकडून किंवा नर्सकडून या ठिकाणी प्रस्तुती करण्यात यावी, म्हणजे जेणेकरून आपल्याकडचा माता मृत्यू दर या ठिकाणी कमी होऊ शकतो असे आपल्याला सांगता येईल। त्यानंतर एड्स सारख्या असाध्य रोगांसाठी 100% योजना ही केंद्र सरकारची असावी। हा प्रश्न राज्य सेवेच्या पूर्व परीक्षेत आयोगाने विचारला की एड्स सारख्या रोगांसाठी ही योजना कुणाची असावी, किती पर्सेंटेज राज्याचं केंद्राचं असं दिलेलं आहे, पण त्या ठिकाणी मात्र 100% प्रतिशत प्रमाण पर्सेंटेज हे केंद्र सरकारचंच या ठिकाणी आहे किंवा अशा पद्धतीने आपल्याला हे सांगता येतात। अशा अनेक प्रकारच्या शिफारसी या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। या शिफारशींवर सुद्धा खूप वेळा आयोग तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारते। त्यानंतर मुलींनी 20 वर्षानंतर लग्न केल्यास त्यांना प्रोत्साहन बक्षीस देण्यात यावं किंवा मुलींनी विलंबाने लग्न केल्यास त्यांना प्रवृत्त करण्यात यावं किंवा प्रोत्साहन या ठिकाणी देण्यात यावे। तर अशा अनेक प्रकारच्या शिफारशी आपल्याला नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरणामध्ये पाहायला मिळतात किंवा या ठिकाणी सांगायला मिळतात। नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरण एवढंच नव्हे तर विभक्त कुटुंब पद्धतीला उत्तेजन देणार आहे, कारण एकत्र कुटुंब पद्धतीमुळे लोकसंख्या ही एक वेगाने वाढत असते, मात्र विभक्त कुटुंब पद्धतीमुळे लोकसंख्येचा वेग कमी होऊ शकतो आणि लोकसंख्येवर कंट्रोल होऊ शकते। तर अशा अनेक प्रकारची उद्दिष्टे उपाययोजना या नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरणामध्ये आपण घेतलेल्या आहेत आणि याच्यावर आतापर्यंत आयोगाने सर्वसाधारणतः 20 ते 25 प्रश्न एकट्या नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरणावर आयोगाने या ठिकाणी विचारलेला आहे। आणि म्हणून मित्रांनो, आता जी येणारी राज्य सेवा आहे त्यामध्ये सुद्धा हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण महत्त्वाचं आहे, कारण राज्य सेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये वारंवार नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरणावर मागच्या 7-8 वर्षापासून प्रश्न आयोग विचारत आहे।